आपले इंडियन मोटरसायकल मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड किती स्मार्ट, चलाक आणि किती तेज आहेत ना, हे तुम्हाला मी सांगतो आजच्या व्हिडिओ एंड पर्यंत बघा. अब तू गया बेटा, अब तू गया देख. तर जसं जसं 400 cc चे इंजिन बंद होणार आहे ही न्यूज कन्फर्म होत चालली आहे, तेव्हा आता आपल्याला कळतंय की 2 वर्षापासून या मोटरसायकल इंडस्ट्रीमध्ये काय गडबड चालू होती आणि सगळ्या गोष्टींचे क्ल्यू असे कनेक्ट होत चाललेत. ज्या गोष्टी मी नोटीस केल्या, आता मागच्या 2 वर्षापासून इंडियन बाईक कन्झ्युमरला हे 2-3 प्रश्न होते. पहिला प्रश्न, बजाज कडून आपल्याला एक्सपेक्टेशन्स होते डॉमिनर, त्याच्यामध्ये एकदम मिनिमलिस्टिक ते लोक चेंजेस करून देत होते, असा काय मेजर चेंज आणत नव्हते. सेकंड ब्रँड आहे हिरो 2-3 वर्षापासून म्हणताय की ते त्यांच्या एक्सपल्सचा 400 cc इंजिन सोबत एक्सपल्स लॉन्च करणार आहेत, एक्सपल्स लॉन्च करणार, असं 2 वर्षापासून त्यांचं चाललंय. पण त्यांनी अचानक कुठेच काही न्यूज नसताना ऑल ऑफ अ सडन ही 210 cc ची गाडी लॉन्च केली. म्हणजे असं वाटलं की सगळं डेव्हलप होतं, पण अचानक त्यांनी कमी सीसी मध्ये ही गाडी लॉन्च केली, जे की त्यांनी ऍक्च्युअल लॉन्च करायचा प्लॅन होता की 400 cc लॉन्च करणार आहे. थर्ड जो इंडियन ब्रँड आहे TVS, आणि हा सगळ्यात छातीर ब्रँड आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो कसं, ते जसं BMW वर पार्टनरशिप तुटली किंवा तोडली त्यांनी, त्याच्यानंतर लगेच त्यांनी 300 cc चं एक इंजिन डेव्हलप केलं सर स्वतः TVS, आणि ते लोक आता जे 400 cc ची न्यूज येणार त्याच्या अगोदरच त्या लोकांनी RTX 300 लॉन्च केली एक ऍडव्हेंचर सीसी मध्ये. आता ते RTR मध्ये पण 300 ऑब्वियस आणि RTR विकणार, आणि आता एक ते त्यांची स्वतःची फुल फेअरिंग मध्ये एक मोटरसायकल जी 310 RR यायची तशी ते लोक लॉन्च करू शकतात त्या इंजिन सोबत. तो हा ब्रँड सगळ्यात आधी 300 cc चा इंजिन जेव्हा रेडी होता, म्हणजे तुम्हाला समझ मित्रांनो, दाल में कितना ज्यादा काला था 2 साल से, इन लोग को पता था कि ऐसा कुछ ना कुछ गड़बड़ होने वाला है GST में. तो ये सारे इतने पुराने इंडियन ब्रांड है मोटरसाइकिल के, इन्होंने इसलिए आइदर बजाज ने डोमिनर का अपग्रेड निकाला नहीं 400 cc में, हीरो ने अपना 400 cc में एक्सपल्स निकाला नहीं, TVS ने अपना चुपचाप 300 cc का खुद का इंजिन डेव्हलप कर लिया साइड बाय साइड. अभी इन लोग का प्रोडक्ट रेडी है सेल करने के लिए. तर असं असतं मित्रांनो, ह्या लोकांना R&D ला खूप जास्त पैसा जातो. तो असे जे काही रूल्स येणार असतील, इंटरनल खबरा ह्या लोकांना ऑलरेडी पोचलेल्या असतात. आता समजताय काय एक्झॅक्टली गडबड होती.